नमस्कार. व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आता तुम्हाला सांगणार आहे आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग कशी करायची. आपलं स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यासाठी पहिलं आपल्याला गुगलवरून OBS स्टुडिओ नावाचा ॲप ओपन करावा लागेल. OBS स्टुडिओ ॲप ओपन केल्यानंतर हे मी ॲप ओपन केले, असं पेज येतं. समोर पेज आल्यानंतर हे जे कोपऱ्यात आपल्याला सीन्स आहेत, सीन्स म्हणून आहे, हे बाकीचे सीन्स मी क्रिएट केलेले आहेत. हे सीन आपल्याला क्रिएट करावं लागतं. तर इथं एवढं करण्याची गरज नाही, मी माझ्या कामासाठी केलेले आहे ते. इथं खाली प्लसचं चिन्ह दिसतंय, त्याच्यावर क्लिक करून सीन्स ॲड करायचे. सीन्सवर काही नाव देऊ शकतो आपण. हे समजा एक आता मी किरण टेक नाव सीन क्रिएट केला. इथे मला आता समोर आलं की सोर्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, सोर्समध्ये आपल्याला डिस्प्ले कॅप्चर म्हणजे पूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग करायची आहे. तर त्यासाठी हे डिस्प्ले कॅप्चर नावाचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून ओके करायचे. म्हणजे ओके केल्यानंतर सिलेक्टवर यायचं, डिस्प्लेमध्ये यायचं इथं, आणि इथं एक साईज सिलेक्ट करायची. साईज सिलेक्ट ओके केल्यानंतर असा डिस्प्ले येईल. म्हणजे पूर्ण आपण जे आपल्या PCवर लॅपटॉपवर जे चालू आहे ते पूर्ण कॅप्चर होईल. हे आता पूर्ण डिस्प्लेवर घेण्यासाठी आपल्याला हे असं राईट क्लिक करायचं माऊसला. इथं खाली ट्रान्सफॉर्मरमध्ये यायचं आहे आणि फिट टू स्क्रीन करायचं. म्हणजे पूर्ण स्क्रीन आपली जी आहे ते पूर्ण स्क्रीनवर फिट होऊन जाईल आणि रेकॉर्डिंग होऊन जाईल. आणि समजा आपल्याला या डिस्प्लेमध्ये आपण जे बोललेलं ते पण रेकॉर्ड करायचं आहे, त्यासाठी इथं यायचं, अजून प्लसवर क्लिक करायचे. प्लसवर क्लिक केल्यानंतर ॲडो इनपुट कॅप्चर माईक ऑन होतो, याने ओके करायचे. हे ॲड करून ओके करून द्यायचे. म्हणजे आपण जे बोललेलं आहे, हे बघा, हे एकच माईक पळतो इथे, हे लाईन पळतात, ते मी बोलल्यामुळं लाईन पळतात. ते असे ॲडो इनपुट कॅप्चर करायचे. परत ॲप्लिकेशनचं जर आपल्याला आवाज घ्यायचा असेल, ॲड करायचा असेल म्हणजे आपल्या रेकॉर्डिंगमध्ये, तर ही ॲप्लिकेशन ऑडिओ कॅप्चरवरती क्लिक करायचे. त्यानंतर ओकेच करायचे. ओके केल्यानंतर ठीक आहे, ॲप्लिकेशन म्हणजे आपण जे ॲप चालू करू त्यात जे आवाज येईल ते स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये कॅप्चर होऊन जाईल. परत आपल्याला समजा गेम स्क्रीन रेकॉर्डिंग करायची, तर त्यासाठी प्लसवर यायचे. गेम कॅप्चर ऑप्शन आहे, तो सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर फक्त गेम कॅप्चर होऊन जाईल. आणि यासाठी समजा आपल्याला जर फक्त पूर्ण डिस्प्ले नको आहे, फक्त गेमच रेकॉर्डिंग करायची, समजा गेम रेकॉर्डिंग करायची आहे, तर हे डिस्प्ले कॅप्चर आहे ऑप्शन, ते असं बंद पण करू शकता किंवा हे रिमूव्ह देखील असं करू शकता. हे रिमूव्ह केलं समजा, आता पाठीमागं माझे गेम ऑन आहे, तर मी तुम्हाला एकदा दाखवतो ओपन करून. हे म्हणजे फक्त गेमच आपल्याला फक्त गेमच रेकॉर्ड होईल. म्हणजे गेम कॅप्चर फक्त केलं ना आपण, गेम कॅप्चर करायचे फक्त, आणि गेम कॅप्चर ओके केल्यानंतर असं सोर्समध्ये ॲड होऊन जाईल. फक्त गेमची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन होऊन जाईल, फक्त गेम कॅप्चर होईल. बाकीचं जर आपल्या लॅपटॉपमध्ये काय असेल कट केलं तरी समजा ते रेकॉर्डिंग होणार नाही. गेम चालू केली, गेमच कॅप्चर म्हणजे गेमच रेकॉर्डिंग होईल फक्त. आणि समजा इथं विंडो आपल्याला फेस कॅमेरा पण चालू करायचा आहे स्वतःचा, तर हे तर या ठिकाणी प्लसवर यायचं आहे आपल्याला. आणि इथं व्हिडिओ कॅप्चर डिव्हाइस, व्हिडिओ कॅप्चरमध्ये असं ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला सोर्समधून. ते माझं हे बंद असल्यामुळे फेस कॅमेराचं, त्यामुळे कॅमेरा दिसत नाही आहे. हे या ठिकाणी याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपण कुठेही. या ठिकाणी फेस कॅमेरा चालू होऊ शकतो असा, हे बघा, अशा प्रकारे फेस कॅमेरा चालू होऊ शकतो. तर फेस कॅमेरा नको असेल तर आपण या ठिकाणी बंद देखील करू शकतो. हे सगळं सोर्स ॲड झाल्यानंतर, ॲड केल्यानंतर जे स्क्रीन रेकॉर्डिंग करायचे ते सगळं सोर्समध्ये ॲड केल्यानंतर इथं आपल्याला स्टार्ट रेकॉर्डिंगचं ऑप्शन येईल.
म्हणजे इथं कुठे स्टार्ट रेकॉर्डिंग, हां इथे स्टार्ट रेकॉर्डिंग असं ऑप्शन येईल. इथे स्टार्ट केले की रेकॉर्डिंग चालू होऊन जाईल. आता मी गेम कॅप्चर केलं होतं. गेम कॅप्चर डिस्प्लेचं पण कॅप्चर होऊन जाईल. विंडो कॅप्चर करायचं म्हटलं तर समजा पाठीमागचं विंडो म्हणजे गुगल क्रोमच चालू असेल समजा. स्पेसिफिक विंडो म्हणजे गुगल क्रोमच कॅप्चर करायचं असेल समजा, विंडो कॅप्चर ऑप्शन येते, तो विंडो कॅप्चर ओके ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर विंडो कॅप्चर ॲड होऊन जाईल आणि रेकॉर्डिंग चालू होऊन जाईल या ठिकाणी. आणि नंतर झाल्यानंतर परत ओबी स्टुडिओ रेकॉर्डिंग करताना पूर्ण ऑफ नाही करायचं, इथं मिनिमाइज करायचं, मिनिमाइज, तरच रेकॉर्डिंग चालू राहील, नाहीतर रेकॉर्डिंग बंद होऊन जाईल. हे बघा रेकॉर्डिंग चालू आहे इथे. मिनिमाइज करायचे, बंद करायचं नाही. अशा प्रकारे आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकतो. नंतर ही स्टॉप रेकॉर्डिंग इथे येऊन स्टॉप रेकॉर्डिंग करू शकता. अशा प्रकारे आपण स्क्रीन रेकॉर्डिंग लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.